12वीचा गणिताचा पेपर सुरू होता. वर्गात पिन ड्रॉप सायलन्स. सगळे विद्यार्थी प्रश्नपत्रिकेत डोके खुपसून बसलेले. पण एका बाकावर बसलेली 17 वर्षांची मुलगी मात्र सतत डोळे पुसत होती. तिच्या हातात पेन होतं. समोर गणिताचे कठीण प्रश्न होते, पण मनात उसळत होता वेदनांचा महासागर. तिच्या अश्रूंमागचं कारण समजताच शिक्षकही सुन्न झाले. त्या सकाळी तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ येऊन गेलं होतं. घरात अजूनही धूर दरवळत होता, कारण तिच्या वडिलांची चिता काही तासांपूर्वीच धगधगत होती. आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या वडिलांचा निरोप देऊन ती थेट परीक्षा केंद्रावर आली होती. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हागदळ, गुगदळ, भोजूची वाडी, साधं शांत गाव. याच गावात राहणारी कुमारी शिवानी माधव देवकत्ते. साध्या कुटुंबातील अभ्यासू आणि स्वप्नाळू मुलगी. तिच्या आयुष्यातील तो दिवस मात्र कायमचा काळजावर कोरला गेला. शुक्रवारी सायंकाळी तिचे वडील माधव भीमराव देवकत्ते यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. पुण्यात वाहन चालक म्हणून काम करणारे माधव देवकत्ते हेच घरचा आधारस्तंभ होते. त्यांच्या अचानक निधनाची बातमी गावात पोहोचली आणि क्षणात सगळं काही बदलून गेलं. घरात आक्रोश उसळला. नातेवाईक जमा झाले. आईचा हंबरडा, भावंडांचे रडणे आणि मधोमध शांतपणे पडलेले वडिलांचे पार्थिव. शिवानीच्या डोळ्यासमोर सगळं धूसर झालं होतं. ज्यांनी तिला चालायला शिकवलं, शाळेत पाठवलं, अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं, ते बाबा आता तिच्या जगातून फार दूर जाणार होते. कायमचे निघून गेले होते. शनिवारी सकाळी 9:30 वाजता गावात अंत्यसंस्कार पार पडले. वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देताना तिचे हात थरथरत होते. अश्रूंनी डोळे भरलेले, मनात असंख्य आठवणींचा पूर. त्या क्षणी कोणालाही वाटलं नसतं की हीच मुलगी काही तासात परीक्षा देणार आहे, कारण सकाळी 11 वाजता तिचा 12वीचा गणिताचा पेपर होता. परीक्षा केंद्र जळकोट येथे, गावापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर. परिस्थिती अशी की कोणताही विद्यार्थी असता तर परीक्षा रद्द केली असती, पण शिवानीच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. बाबांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी नेहमी सांगितलं होतं, शिक्षण थांबवायचं नाही. हा आवाज तिच्या कानात घुमत होता. दुःखाने कोसळून पळायचं की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, या 2 वाटांपैकी तिने दुसरी वाट निवडली. अंत्यसंस्कार आटोपताच तिने घरच्यांकडे परीक्षा देण्याचा निर्धार व्यक्त केला. नातेवाईकही क्षणभर थबकले. इतक्या मोठ्या धक्क्यानंतर ही मुलगी परीक्षा देणार? पण तिच्या डोळ्यातून अश्रू असले तरी निर्धार ठाम होता. गावातून निघताना तिच्या मनात प्रचंड वेदना होत्या. रस्त्यावरची प्रत्येक वळण, प्रत्येक झाडं, प्रत्येक शेत, सगळं काही बाबांच्या आठवणींनी भरलेलं. वाहनात बसून ती जळकोटकडे निघाली. 50 किलोमीटरचा तो प्रवास तिच्यासाठी आयुष्याचा सर्वात कठीण प्रवास ठरला. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर शिक्षकांना तिच्या घरची बातमी कळली. काही शिक्षकांच्या डोळ्यातही पाणी आलं, पण शिवानी शांत होती. ती हळूहळू वर्गात जाऊन आपल्या जागेवर बसली. प्रश्नपत्रिका हातात आली. गणिताचे आकडे, सूत्र, समीकरणं, पण तिच्या मनात अजूनही वडिलांचा चेहरा तरळत होता. तरीही तिने पेन हातात घेतला आणि उत्तरं लिहायला सुरुवात केली. कधीकधी तिचे डोळे भरून येत होते. अश्रू टिपत ती पुन्हा प्रश्न सोडवत होती. वर्गात बसलेले इतर विद्यार्थी कदाचित तिच्या आयुष्यात चाललेल्या वादळाची कल्पनाही करू शकत नव्हते. प्रत्येक उत्तर लिहिताना तिच्या मनात एकच विचार होता, बाबांसाठी. हे फक्त गणिताचा पेपर नव्हता, तर दुःखावर मात करण्याची तिची पहिली परीक्षा होती. 1.5 तासांपूर्वी वडिलांना अग्नी दिलेली ही मुलगी आता गणिताचं उदाहरण सोडवत होती. ही जिद्द पाहून शिक्षकही सुन्न झाले. शब्दच फुटेना अशी परिस्थिती. पेपर संपेपर्यंत तिने हार मानली नाही. शांतपणे शेवटचं उत्तर लिहिलं. उत्तरपत्रिका जमा केली आणि बाहेर पडली. बाहेर पडल्यावर मात्र तिच्या डोळ्यात साचलेलं दुःख उघडून आलं. गावाकडे परतताना पुन्हा तीच वेदना, तीच पोकळी, पण आता तिच्या मनात एक समाधान होतं. बाबांचं स्वप्न अर्धवट सोडलं नाही. शिवानीची ही कहाणी संपूर्ण परिसरात पसरली. लोक तिच्या जिद्दीबद्दल बोलू लागले. इतक्या कठीण प्रसंगातही शिक्षणाला प्राधान्य देणारी ही मुलगी अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली. घराचा आधार गेलेला, कुटुंबावर दुःखाचा डोंगर, तरीही तिने भविष्याची वाट निवडली, कारण तिला माहीत होतं शिक्षणच तिचं खरं बळ आहे. आजही त्या गावात शिवानीचा उल्लेख होताना लोकांच्या आवाजात आदर जाणवतो. दुःख कितीही मोठं असलं तरी ध्येय मोठं असेल तर माणूस उभा राहू शकतो, याचं जिवंत उदाहरण ती ठरली आहे. वडिलांच्या चितेचा धूर अजून हवेत विरलेला नव्हता, पण त्या धुरातूनच एका मुलीच्या निर्धाराची ज्योत अधिक तेजस्वी झाली. अशा प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ कुणावरही येऊ नये असंच सगळ्यांना वाटतं. पण जर आलीच तर शिवानीसारखी जिद्द मनात असावी, हेच या घटनेतून दिसून येतं. दुःखाला कोटाळून बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाणं हीच तिची खरी ओळख. 12वीच्या गणिताच्या पेपरमध्ये तिने नेमके किती गुण मिळवले हे भविष्यात कळेल, पण त्या दिवशी तिने जीवनाच्या परीक्षेत मात्र उत्तीर्ण होऊन दाखवलं. ही कथा आहे एका 17 वर्षांच्या मुलीची, जिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात बाबांचं स्वप्न होतं, आणि त्या स्वप्नासाठी तिने स्वतःच्या वेदनांवर मात केली. शिवानी माधव देवकत्ते. एक नाव, एक जिद्द, एक प्रेरणा. दुःखाच्या राखेतून उभं राहणारं स्वप्न आणि शिक्षणासाठी झटणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आशेचा किरण.